हॅलो गाईज, मी रुपाली. तर बरेचदा कस्टमर आपल्याकडनं फीवर चेक करण्यासाठी हा डिजिटल थर्मामीटर घेऊन जातात आणि काही वेळानंतर परत येतात. मॅडम हा चालतच नाहीये, ह्याच्यामध्ये 35, 36, 37 असं रिडिंग दाखवतं. मग ते आम्हाला कळतच नाहीये. बरेचदा तुमच्या बाबतीत देखील असं घडतं का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. थर्मामीटर आता ऑन केलेला आहे. ऑन केल्यानंतर तुम्हाला कोपऱ्यामध्ये इथे दिसतं सी म्हणजे सेल्सिअस. तर सेल्सिअसचं रिडिंग तुमचं कसं येणार आहे? 35, 36, 37 असं रिडिंग येतं. तर ते तुम्हाला फॅरनहाईटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर ते फॅरनहाईटमध्ये कन्वर्ट कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा ऑफ करायचा थर्मामीटर. ऑफ केल्यानंतर ऑन करायचा. ऑन केल्यानंतर 188 इथं दिसतं. 188 आल्यानंतर तुम्ही ते लॉंग प्रेस करून एफ म्हणजे फॅरनहाईटमध्ये ते कन्वर्ट झालेलं आहे. फॅरनहाईटमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर 95, 96 असं रिडिंग येतं. ते जे की तुम्हाला कळायला अगदी इझी जातं. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत फीवर चेक करण्यासाठी थर्मामीटर हा यूज केलाच जातो. अगदी प्रत्येक घरात हा थर्मामीटर यूज केलाच जातो. तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा यूज होऊ शकतो. सो अशाच आपल्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी रोहिणी मेडिकलला फॉलो करा. थँक्यू.